सभापती महोदय, आपण एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतो. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला आपले काय अपेक्षित असतं की सभागृहाच्या एखादी गोष्ट बाहेर घडली आणि महत्त्वाची असेल त्या दिवसातली, तर ती सभागृहाच्या सदस्यांना अवगत असली पाहिजे. आज सकाळी आम्ही येताना ऐकतोय की विधानसभेत बॉम्ब ठेवलाय आणि बॉम्बने विधानसभा उडवून देणार आहे आणि म्हणून आमदारांना रोखलं, स्टाफला बाहेर काढलं, सगळ्या प्रकारची झाडाझडती झाली. कोणीतरी सरकारने येऊन निवेदन तर करायला पाहिजे की नेमकी परिस्थिती काय होती. याला पॉइंट ऑफ प्रोसिजर किंवा याला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला लिहून देणं आणि नंतर मग सभागृहाला सांगणं, हा नाही होता विषय. एखादी गोष्ट बाहेर घडली तर त्या गोष्टीची घटना काय आहे हे सरकारला सांगावं लागतं सभागृहात, आणि कोणी त्याच्या बाबतीत सिरियसली नाही, कोण विचारत पण नाहीये. पूर्ण सदनाचा, जिथे महाराष्ट्रातले जवळजवळ 350 लोकप्रतिनिधी निवडून आलेले इथे येतात, 12.5 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या जीवाला धोका आहे आणि ती बाब सगळ्या गंभीर घेत नाहीये. हे सर्वसामान्य माणसांचं काय बघणार आहे लोक? कोणी फोन केला, कोणी मेल केला, काय झालं, कशासाठी, कुठून आली ही अफवा, कोणी निवेदन करत नाहीये. मंत्री, सिरियस प्रकरण आहे. कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. आमदारांच्या जीवाला धोका आहे तर सर्वसाधारण माणसाच्या जीवाचं काय रक्षण करणार? हे प्रोटेक्शन मध्ये फिरतायत, यांच्या पाठी गाड्या फिरतायत.